राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 3 वर्षाचा पीक विमा जमा केला जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की शेतकरी मित्रांनो, तुमचा दसरा गोड झालेला आहे। दसरा झाला असला तरी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम आहे जी 35,000 रुपयाची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। हेक्टरी प्रमाणे 35,000 रुपये जमा केले जाणार आहेत। काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 21 तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 12,000 तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 35,000 रुपये असा शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे। सरसकट राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 5,000 रुपये जमा करणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, पीक विमा रखडलेले दावे आता मंजूर करून मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असा GR काढून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन सांगितलेले आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 35,000 रुपये इतकी रक्कम त्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पीक विम्याची जी 35,000 रुपये रक्कम आहे ती आजपासून वितरित होणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा। बघा शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईप्रमाणे बघा 35,000 रुपये जमा केले जाणार असून आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत केलेला आहे। त्या संबंधीचं म्हणजे सर्व काही जिल्ह्यांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये यादी आलेली आहे, बघा ज्या जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, बघा GR नुसार ज्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे त्या जिल्ह्यांमध्ये आजपासून रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम वाटणार आहे ती सर्व सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे शासनाने। कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात प्रथम रक्कम जमा केली जाणार असून त्या जिल्ह्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत केलेला आहे। बघा यादी सुद्धा जाहीर केलेली आहे व किती पैसे मिळणार व जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार सर्व काही यादी आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तर तुमचं जास्त नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला किती पैसे, कमी नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला किती पैसे। बघा 14 जिल्ह्यांमध्ये जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 35,000 रुपये व काही जिल्ह्यांना 21,000 तर काही जिल्ह्यांमध्ये 12,000 रुपये, बाकीचे सर्व जिल्ह्यांना 5,000 रुपये जमा करून राज्य शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे। बघा व जास्त दुधाळ जनावरं असतील, बघा जे गाई दूध देत होत्या त्यांचं अतिवृष्टीमध्ये त्यांचं मरण पावलेल्या अशा गायींना 32,500 इतकी रक्कम जमा केली जाणार आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं। बघा त्याचप्रमाणे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 5,000 रुपये तर मिळणार व पीक विम्याचे 35,000 जमा होणार। बघा त्याचप्रमाणे 20 किलो धान्यही देणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। शेतकरी मित्रांनो, तरी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचं PM नमो नुकसान भरपाई यादीत नाव आलं असेल, बघा तरी राज्य शासनाने जी प्रक्रिया करण्यास सांगितलेली आहे ती प्रक्रिया जर तुम्ही केली तरच तुम्हाला एक पैसे मिळणार, अन्यथा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल। कोणती प्रक्रिया आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। जर ही प्रक्रिया केली तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ही प्रक्रिया केली तर तुमच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे पीक विम्याची जी रक्कम आहे ती जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आम्ही घेऊन येत राहू। बघा जास्त नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो, बघा सर्वात प्रथम बीड जिल्ह्याचं नाव येतं। बघा कारण की शेतकरी मित्रांनो, तिथे अति प्रमाणात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा तेथील स्थानिक प्रशासनाचा आहे। पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मोठी मदत देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केलेला आहे। तेथील पंचनामे, बघा पंचनामे पूर्ण झालेले आहे। बघा तुमच्या भागातील जर पंचनामे पूर्ण झाले असतील तर तुम्हाला पैसे मिळणार आहे, अन्यथा पैसे मिळणार नाही। तुमच्या भागातील पंचनामे पूर्ण झालेले आहे की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। त्याचप्रमाणे बघा अमरावती असेल,
ज्या शेतकऱ्यांचं अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बघा, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो 35,000 रुपये हेक्टरी. तर बघा राज्य शासनाच्या यादीमार्फत जे सांगण्यात आलेलं आहे येथे कमी प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 12,000 रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना यामार्फत का होईना पण थोडा दिलासा मिळालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यांबद्दल जर अपडेट पाहिजे असतील तर तुमच्या जिल्ह्याचं नाव कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. बघा या जिल्ह्यामध्ये 12,000 रुपये हेक्टरी प्रमाणे देऊन शेतकऱ्यांना थोडा का होईना पण आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत केलेला आहे. बघा बीड जिल्ह्यात 35,000. बघा बीड जिल्ह्यात सरसगट 35,000 रुपये जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना यामार्फत मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती ही जी काही रक्कम आहे ती जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा स्थानिक प्रशासनाकडून व राज्य सरकारकडून तथा केंद्र सरकारकडून बघा शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून तुम्हाला 25,000 बघा 25,000 राज्य शासनाकडून व 10,000 ही केंद्र शासनाकडून, म्हणजे एकूण 35,000 बघा 35,000 इतकी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा स्थानिक शासन असेल किंवा केंद्र शासन असेल या शासनामार्फत केलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, याचप्रमाणे बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा सोलापूर जिल्ह्यात अति प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. बघा सोलापूर जिल्ह्यात पीक पाहणी व नुकसानग्रस्त भागाची चाचणी होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न तेथील स्थानिक प्रशासनाने केलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती आजपासून बघा आजपासून एकंदरीतपणे पीक विमा बघा पीक विमा जमा केला जाणार असून तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल बीड जिल्ह्यातील असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे. म्हणजे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पीक विम्याची जी रक्कम आहे ती जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा त्याचप्रमाणे धाराशिव बघा धाराशिवमध्ये अति प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बघा धाराशिव जिल्ह्यातील पात्र लाभार्थी जे बाधित शेतकरी आहेत बघा बाधित जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा केली गेलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, रक्कम जी आहे ती तुमच्या बँक खात्यावरती जमा करून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत केलेला आहे. म्हणजेच की पात्र लाभार्थी शेतकरी जर असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा त्याचप्रमाणे जे लातूरमधील बघा लातूरमधील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हालाही दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो 35,000 प्रमाणे नाही तर 25,000 रुपये तुम्हाला जी रक्कम आहे ती जमा केली जाणार असून तुम्हाला ही मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न ही राज्य शासनामार्फत केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की सरकार शेतकऱ्याचा आहे व या इथे शेतकऱ्यांना वंचित ठेवणार नाही. म्हणजे की पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई असेल कोणत्याही शेतकऱ्यांना यामार्फत वंचित ठेवणार नाही असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे की पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुम्हाला कशापासूनच वंचित राहायची गरज नाही असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य शासनामार्फत केला गेलेला आहे. म्हणजे की तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवलं तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या जिल्ह्याचं अपडेट सांगत राहू भेटत राहू. अशाच नवनवीनसोबत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा नक्की सांगा व तुमच्या जिल्ह्यात पंचनामे पूर्ण झालेले आहे की तुमच्या गावात पंचनामे पूर्ण झालेले आहे की नाही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून नक्की सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याबद्दलही तुमच्या गावाबद्दलही अपडेट आम्ही घेऊन येत राहू भेटत राहू. अशाच नवनवीनसोबत जय हिंद जय महाराष्ट्र. आणि
तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण असं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.